कार्यालयाकडनं काही पत्रकं तुम्ही खोटे जे ते वाटले गेले भाजपकडनं त्याकडनं ह्याच्यामध्ये एक व्हिडिओ त्यांनी टाकलेला आहे. नाही, ते आता पिसाळलेले आहेत थोडे, त्या ठिकाणी पायाखालती वाळू घसरलेली आहे. मला असं वाटतं की जिंकायचं जिंकू नाही तर हारू, पण अशा पद्धतीची स्टंटबाजी कशाला करायची. आणि अनिल बाबूंनी या वयात तरी असं करू नये असं मला वाटलं. खरं तर त्यांना काय बुद्धी सुचते मला माहीत नाही, पण मागच्या 2 वर्षापासून अनिल बाबू हे वेगळ्या पद्धतीने सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांचा त्यांना लखलाभ आहे. थैंक यू सर. हिंदी ढूंढो पे सचिन, आपने मतदान किया है, क्या कहेंगे? और इम्पोर्टेंट चुनाव है बीजेपी के लिए, महायुति के लिए भी. आज विकास का महायज्ञ है और इस महायज्ञ में चुनाव के इस वोट्स करके हमने जो चुनाव 2 निवडणुका मी विधानसभेच्या लढवल्या त्याच्यापेक्षा अभूतपूर्व प्रतिसाद नायबाब जनतेने या निवडणुकीत देत आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये असे व्हिडिओ व्हायरल झाले होते, आरोप झाला होता की बोगस मतदान झालं. आज सकाळी धर्मपुरीमधला एक व्हिडिओ परत व्हायरल होतोय, ज्यामध्ये सांगितलं जातं की तिथं सीसीटीव्ही कॅमेरा होता, मात्र त्याची पिन काढली गेलेली होती. स्वतः उमेदवार राजेसाहेब देशमुख त्या मतदार केंद्रावरती पोहोचले होते. एक लक्षात घ्या की ज्यावेळेस एखाद्याची मानसिकता सुरुवातीपासूनच नकारात्मक आणि पराजयाच्या असेल त्यावेळेस असे सगळे प्रकार नसताना उगाच दाखवायचे, मीडियासमोर आणायचे आणि या परळी विधानसभा मतदारसंघाला, या मातीतल्या माणसाला, मतदारांना बदनाम करायचा. माझा प्रचाराचा मुद्दा हाच आहे या निवडणुकीमधला होता की तुम्ही भलेही मी विकासाची कामं केली नाहीत तर त्याबाबतीत माझ्यावर आरोप करा. मी जर काही चुकीचं केलं असेल तर त्याबाबतीत माझ्यावर आरोप करा, धनंजय मुंडे म्हणून आरोप करा. पण तुम्ही अख्ख्या या मातीतल्या मायबाप जनतेवरती तुम्ही ज्या पद्धतीने बदनाम करताय ती बदनामी माझ्यासारखा माणूस सहन करणार नाही. आज मतदानाच्या दिवशी सुद्धा तेच प्रयत्न आहे. भाऊ, राज्यात आणि जिल्ह्यात तुम्ही अनेक ठिकाणी सभा घेतल्या, काय नेमकं चित्र असेल राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीचं? महायुतीचं अतिशय स्पष्ट बहुमत येणाऱ्या 23 तारखेला आपल्याला निकालाच्या अंती दिसून येईल. जातीपातीचं राजकारण खूप पाहायला मिळालं, खास करून बीड जिल्ह्यात अगदी ठराविक ह्यांना टार्गेट केलं गेलं. मराठवाडा खास करून फोकस, त्याला कसं बघताय? नाही, एक लक्षात घ्या की आता कुठली निवडणूक कुणी कशी घ्यायची, कुठल्या पक्षांनी काय करायचं, विकासाच्या मुद्द्यावर लढायचं का विकास जिथं केला नाही तिथं, विकास जिथं केला नाही तिथं त्या मुद्द्यावरती विरोधातल्या उमेदवाराने निवडणूक लढायची, त्या विरोधातल्या पक्षाने निवडणूक लढायची का जातीपातीचं आणि धर्माचं राजकारण करून निवडणूक लढवून विजय पराजयाचा विचार न करता पण पुढच्या पिढी दर पिढी त्या जातीपातीत आणि धर्मात मात्र निवडणुकीच्या निकालानंतर लढाया हव्यात अशा पद्धतीचं जे राजकारण या ठिकाणी चाललंय ते माझ्यासाठी दुर्दैवी आहे. म्हणजे एकंदर निवडणुका येतील जातील, कोण हरेल जिंकल, कोण सत्तेत येईल याच्यापेक्षा महत्वाचं माझ्या दृष्टीने संबंध महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी एक आदर्श आपल्या समोर घालून दिलेला तो कायम राहिला पाहिजे. ते बघा, यापूर्वी आम्ही एकत्र होतो, लोकसभेला एकत्र होतो, त्याच्या अगोदरही आम्ही कुटुंबात एकत्र होतो. या ठिकाणी नक्कीच तुम्ही पाहाल की येणाऱ्या 5 वर्षामध्ये आज जे बदल झालेला आपल्याला दिसतोय याच्यापेक्षा अभूतपूर्व बदल तुम्हाला